कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती प्रेमगत गीतातील अनुराग श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता विरह गीतातील दुखरी वेदन मराठी पाऊल पडते पुढे असं अभिमानाने सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात आज प्रत्यक्ष मराठी भाषा स्वतःच कुठेतरी कोपऱ्यात उभी राहून ओशाळली असेल। मानापानाने व्याकुळ होऊन आज मायबोली रडली असेल। कारण ज्या राज्याने देशाला आणि जगाला साहित्याचा, संस्कृतीचा आणि शौर्याचा दैदिप्यमान वारसा दिला, त्याच राज्याच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरातील प्रमुखाला मराठी बोलताना आणि साधे शब्द वाचताना चाचपडावं लागतं। यासारखं दुसरं दुर्दैव ते कोणतं? वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी, हा संतप्त आणि थेट सवाल आमचा नाही, तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना विचारलाय। गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल सुरेश नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची जाहीर चिरफाड केली ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। साधे उच्चार नीट करता न येणं आणि चक्क संगीत सूर्यासारखे पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करणं हा केवळ भाषिक निष्काळजीपणा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची क्रूर थट्टा आहे। उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला जर साधी मराठी लिहिता वाचता येत नसेल, तर मराठीच्या अभिजात दर्जाचा उत्सव साजरा करणाऱ्यांनी आता तोंड कुठे लपवावं? नेमकं काय घडलंय विधिमंडळाच्या त्या सर्वोच्च सभागृहात? राज ठाकरे आणि अंजली दमानिया यांनी नार्वेकरांवर नेमके काय आसूड ओढलेत आणि सोबो म्हणजे साऊथ बॉम्बे संस्कृतीच्या नादात मराठीचा गळा कसा घोटला जातोय? पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि सनसनीत पर्दाफाश करणारा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ॲडव्होकेट राहुल सुरेश नार्वेकर पद महाराष्ट्राची विधानसभा अध्यक्ष, देशातील सर्वात तरुण आणि अत्यंत उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून त्यांची मोठी ख्याती। पण हेच उच्च शिक्षित अध्यक्ष जेव्हा मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत आणि जागतिक कीर्तीच्या गान कोकिळा आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचण्यासाठी सभागृहात उभे राहतात, तेव्हा त्यांच्या मुखातून निघणारे शब्द ऐकून मराठी भाषेचा संकोच होतो। आशाताईंच्या निधनानंतर विधिमंडळाचे हे पहिलंच अधिवेशन असल्याने संपूर्ण सभागृह भावुक होतं। पण शोकप्रस्ताव वाचनादरम्यान अध्यक्षांनी उच्चाराचा असा काही कचरा केला की ऐकणाऱ्यांच्या कानातून रक्त यायची वेळ आली। शब्दांची झालेली कमालीची ओढताण आणि अक्षम्य चुका हे सगळं आज संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलंय। बरं, चूक फक्त साध्या शब्दांची किंवा उच्चारांची असती तर एक वेळ जनतेने समजूतदारपणा दाखवला असता, पण इथे थेट इतिहास आणि महाराष्ट्राच्या दैदिप्यमान मंगेशकर घराण्याच्या वडिलांच्या नावाचाच इतिहास बदलण्यात आलाय। आशाताईंचे पूजनीय वडील आणि संगीत विश्वाचे महामेरू पंडित दीनानाथ मंगेशकर यांचं नाव बदलून अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांचा उल्लेख चक्क दीनदयाल मंगेशकर असा केला। नार्वेकरांच्या या मर्यादित शब्द संग्रहावर आणि त्यांच्या अभ्यासावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वात आधी कडाडून प्रहार केला। सोशल मीडियावर पोस्ट लिहित दमानिया विधानसभा अध्यक्षांच्या वाचन कौशल्याच्या त्रुटीवरच त्यांनी बोट ठेवलंय। दमानिया म्हणाल्या, दुसरी तिसरीतील मुलंही याहून कितीतरी पटीनं चांगलं आणि शुद्ध वाचन करतात। इतक्यावरच न थांबता त्यांनी नार्वेकरांना थेट घरचा आहेर दिला। त्या म्हणाल्या, मी एक गुजराती कुटुंबातून जन्मून आणि तिथे राहूनही यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं मराठी, अस्खलित मराठी बोलतेय। तर राहुल नार्वेकरांना केवळ इंग्रजी थाटातील भाषा जमते का असा सवाल करत हे मराठी नसून मुंबईच्या साऊथ बॉम्बे शैलीतील म्हणजेच सोबो स्टाईलचा दिखाऊ मराठी आहे अशी सडकून टीका त्यांनी केली आहे।
विधानसभा अध्यक्षांच्या अभ्यासावर, त्यांच्या भाषेवरील प्रभुत्वावर आणि थेट पदाच्या प्रतिष्ठेवरच आता अंजली दमानिया यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बरं, हा वाद इथेच संपत नाहीये, तर यात एंट्री होते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची. मराठी भाषेच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंचा संताप या घटनेनंतर अनावर झाला. त्यांनी राहुल नार्वेकरांना शाल जोडीतले असे काही हाणलेत की राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेली मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? राज ठाकरेंचा रोख एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी नार्वेकरांच्या इंग्रजीलेल्या मानसिकतेवर टोला लगावताना पुढे लिहिलंय, आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली हिब्रू पण तसं कोणालाच कळत नाही. पण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी शोकांतिका आणि वेदनादायी बाब राज ठाकरेंनी समोर आणली आहे. जेव्हा राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पंडित दीनानाथ मंगेशकरांचं नाव बदलून दीनदयाल केलं जात होतं आणि मराठी भाषेची विटंबना होत होती, तेव्हा त्या सभागृहात उपस्थित असलेले सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. सगळे आमदार मुकाट्याने आपल्याच मायबोलीचा आणि दिग्गजांचा हा अपमान ऐकत बसले होते. सत्ताधाऱ्यांच्या खोगीर भरतीवर थेट निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत, ना दीनदयाल उपाध्याय माहीत आहेत. भाजपची अवस्था आता तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं असं झालंय. आता प्रश्न आज अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणार आहे. जर महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षपदासारख्या सर्वोच्च घटनात्मक खुर्चीवर बसलेल्या पहिल्या नागरिकालाच राज्याची मातृभाषा नीट बोलता येत किंवा वाचता येत नसेल, तर त्यांनी इतर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवावी? शासकीय कार्यालयामध्ये मराठी सक्ती करण्याचे नियम बनवणारे आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून ढोल ताशे वाजवणारे नेते जर स्वतःच मराठीत इतके कच्चे असतील, तर नियम पाळायचे कोणी? इंग्रजी किंवा इतर परदेशी भाषा येणं हा तुमचा वैयक्तिक बहुमान असू शकतो, पण ज्या मराठी जनतेच्या मतावर आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीमुळे तुम्ही सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसता, तिथे राहून मराठीचा असा विसर पडणे हा अक्षम्य गुन्हा आहे. दुसऱ्यांना मराठी शिकवण्याआधी स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे हे नेत्यांचं आद्य कर्तव्य नाही का? श्रद्धांजली हा केवळ कागदावरचा सरकारी उपचार नसतो, तर ती त्या व्यक्तीच्या अथांग कर्तृत्वाला दिलेली आदरांजली असते. अशा घाईघाईने, निष्काळजीपणे आणि चुकीच्या नावाने वाचलेल्या शोक प्रस्तावाने आशाताईंचा सन्मान झालाय की अपमान? आपल्याच मायबोलीची अशी हेळसांड होत असताना तोंडात मिठाची गुळणी धरून बसणाऱ्या त्या आमदारांना आता तरी आपली जबाबदारी आठवेल का? असा घणाघात दमानिया यांनी केलाय. आज या घटनेने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाला नक्कीच ठेच पोचलेली आहे. उच्च पदावर बसलेल्या त्या लोकप्रतिनिधींना आता तरी मराठी भाषेची आणि संस्कृतीची जाण येईल का, की सोबो संस्कृतीच्या नावाखाली मराठीचा असाच गळा घोटला जाणार आहे? हाच खरा मोठा प्रश्न आहे. या सनसनीत आणि विशेष रिपोर्टमध्ये आज आपण येथेच थांबतोय. महाराष्ट्राच्या या भाषिक अपमानावर आणि नेत्यांच्या या निष्काळजीपणावर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ताज्या आणि रोकटोक बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.